रोहित ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यानंतर संघ थेट अंतिम लढत खेळ, कारण एक संघ क्वालिफाय होईल. अभिनंदन रोहित, खूप दमदार प्रदर्शन राहिलं. कारण ज्या पद्धतीनं शौर्य 11 पहिल्या मॅचमध्ये शौर्य गाजवलं फलंदाजीतून, त्या टीम समोर अगदी रन चेस करणं हे त्यांचं प्रथम उद्दिष्ट होतं. कारण सगळ्याधिक जास्त टोटल आतापर्यंत याच टीमच्या नावे आहेत. काय प्रेशर होतं या मॅचचं आणि काय फिलिंग होती मनामध्ये की कोणत्या पद्धतीने हा सामना जिंकायचा आहे? पहिले तर विकेट जास्त गेलं, 5 विकेट गेलं आमचं. हिरामन आणि माझ्यावरच होती जिम्मेदारी का जास्तीत जास्त स्कोर करायचा. चांगली बॅटिंग झाली आणि चांगलं केलो आज. ज्या पद्धतीने तू फलंदाजी केली, हिरामन असेल, ऑल ओव्हर टीम, परंतु नंतर रन रोखणं हे मोठं पार्ट होतं. कारण ज्या पद्धतीने शौर्यकडे बॅटिंग अटॅक आहे हा फार डीप आहे आणि फार चांगला आहे, त्यांचा अग्रेसिव्ह आहे. कशा पद्धतीने गोलंदाजांनी कामगिरी केली? पहिल्या ओव्हरला तर ऋषीने वाटत लावलेली, त्याला सांगून पण बोलणं टाकला त्यांनी. नंतर मग हिरामन सगळे चांगली, शुभम दादा अलके यांनी चांगली बॉलिंग केली आणि मॅच जितलो, भारी वाटला. आता शेवटची मॅच खेळायची आज संपूर्ण पहिल्या रात्रीतील, काय टार्गेट आहे पुढे? चांगलं करण्याचा प्रयत्न करू आणि टीमला फायनलपर्यंत नेण्याचा प्रयत्न करू. अभिनंदन, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. चला मॅचला आपण सुरुवात करणार आहोत आणि वेळ न दौडता आपण लगेचच जाऊया या सामन्याकडे. थोडी विनंती मी आता करेन, आपण एक स्मार्ट सिटीमध्ये आहोत, काही आपल्याला पाबंदी आहे. थोडा आता आवाजावरही आपल्याला नियंत्रण आणावं लागेल त्या आणि वेळेवरही. त्यामुळं प्लीज मी विनंती करेन तुम्हाला, 25 मिनिटात इनिंग संपेल याची मी अपेक्षा तुमच्याकडून करतो आणि ते तुम्हाला करायचं आहे. थँक्यू. ओ टू कॉम्बॉक्स, ऐकूया आपण कॉम्बॉक्समधून. हॅलो, धन्यवाद वैभव भोपी सर. त्याचबरोबरीने धन्यवाद सर्वच समालोचक मित्र. आणि या अगोदर तुम्ही आवाज ऐकत होतात कुणालजी दाते सर यांचा, त्यांचाही मनापासून आभार. पनवेल समालोचक असोसिएशन आयोजित पनवेल प्रीमियर लीग 2025 हे 4थं पर्व आहे. मगाशी वैभव भोपी सरांनी आवर्जून सूचना दिल्या की आपण खारघर शहरात आहोत, त्यामुळे आवाजावरती रिस्ट्रिक्शन्स आहे. क्रीडांगणावरती आवाज थोडा कमी असेल, परंतु लाईव्हला हा आवाज अगदी व्यवस्थितरित्या PTC लाईव्हच्या माध्यमातून पोहोचवला जाईल. खरं तर PTC संपूर्ण टीमचं कौतुक करायला हवं. केडी, केतन दळवी, आज हिमांशू इंटरप्राइजेस कोलवाडी संघाचा शेवटचा सामना आहे. एक टीम आपल्याला क्वालिफाय करायचे, कुठेही जाऊ नका. विनर वर्सेस विनर हा सामना आपण पाहिला आणि त्यामध्ये आदरणीय रविशेठ भोईर साहेब यांचा संघ मात्र आज शेवटचा सामना खेळणार आहे. ते जिंकलेत. हिमांशू इंटरप्राइजेस कोलवाडी, बेनिफिट मिळाले त्यांना, परंतु आता लुजर वर्सेस लुजर हा सामना जो जिंकेल तो मात्र खेळेल शौर्य टायगर कुटुक बांधन या संघाच्या विरोधात. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. ओमकार पाटील आणि त्याच्या साथीला कॅप्टन सोनू पाटील आणि पहिला षटक घेऊन आलाय तो प्रसन्न पाटील, ऑल पाटील. पहिला स्लोअर फुलटॉस बॉल, पायातला चेंडू मिड विकेटच्या दिशेने गॅप शोधले. ओमकार स्टाईल स्ट्रोक, चौकार. मिडल स्टंप वरती बॉल होता, पाय थोडा मागे घेतला ऑफ स्टंपच्या बाहेर आणि जागा बनवली फटक्यासाठी. मिड विकेटच्या दिशेने हा चौकार आला. हो, अगदी झोपून मारण्याचा प्रयत्न होता ओमकार पाटीलचा, ही त्याची खासियत आहे. यश मात्र मिळालं नाही. सिंगल रन, 5 धावा धावफलकावर. महत्त्वाचा सामना आहे, कारण हा सामना जो पराभूत होईल संघ त्याला 2026च्या PPL ची वाट पाहावी लागेल. लुजर वर्सेस लुजर, शिवन्या 11 आदई आणि त्यांच्या विरोधात महालक्ष्मी रामकृष्ण मुरबी या दोन संघादरम्यानची लढत. किरणजी शेळके साहेबांचा शिवन्या 11 आदई आणि दुसऱ्या बाजूला दिनेशजी ठाकूर साहेबांचा महालक्ष्मी
रामकृष्ण मुरबिया संघ. सोनू बॅटची कडा मागे शॉट थर्डमॅनला चपळत क्षेत्ररक्षक नजर होती करडी चेंडूवरती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला परंतु नाही. सोनू पाटील थांबला आपल्या जागेवर. ओमकार पाटीलला सोनू पाटीलला घेऊन चालावं लागेल कारण अगोदरच्या मॅचमध्ये सिच्युएशन पहा किती. हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी संघासाठी पहिल्या 3 ओव्हरमध्ये फर्स्ट इनिंगमध्ये असं वाटलं की कोलवाडी संघ संपूर्णतः बॅकफुटला गेलाय परंतु शेवटी जे रोहितने आक्रमण केलं त्या जोरावर उर्वरित द्वितीय सत्रामध्ये त्यांच्या गोलंदाजांनी देखील चांगली कामगिरी केली. सोनू स्लोवर 1 प्रसन्न पाटीलचा लवकर पिक केला. हलक्या हाताने एक्स्ट्रा कव्हरला ढकलला आणि स्ट्रायकिंग एंडला आणलं ते ओमकार पाटीलला. 6 धावा. पनवेल अर्थातच टेनिस बॉल क्रिकेटचं पॉवर हाऊस यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. आणि या पॉवर हाऊसची प्रीमियर लीगची स्पर्धा म्हणजे पनवेल तालुक्यातील जेवढी गावं आहेत आणि अगदी आपण पाहतोय शहरी भाग असेल त्या सगळ्याच ठिकाणांची खेळाडू एकत्रित येऊन मात्र या प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये खेळत आहेत. हे जे क्रीडांगण आहे कालची अवस्था त्याची पाहिली असती संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल की इतकं छान क्रीडांगण आता बनवलंय. प्रसन्न पाटीलचा हा वेगवान चेंडू. पंच इथे इशारा करतात व्हाईट बॉल. ओमकार पाटीलचे चाहते या क्रीडांगणावरती उपस्थित आहेत. सिंगल रन व्हाईटची. स्कोर मुरबी संघाचा 7. महालक्ष्मी रामकृष्ण मुरबी संघाची धावसंख्या 7. एक चौकार आला होता पहिल्या चेंडूवरती ओमकार पाटीलच्या बॅटमधून. थोडे क्षेत्ररक्षकांची जागा नाही तर क्षेत्ररक्षक बदलताना पोझिशन त्याच आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. प्रसन्न पाटील टीमचा कॅप्टन. हो उडवला बॉल कव्हरच्या वरतून. क्लास फटका ओमकार पाटीलचा. 1 बाउन्स चौकार. हो बीट केलाय. खोलून ठेवलं होतं ओमकार पाटीलला प्रसन्नने. हा चेंडू नक्कीच आवडेल पुन्हा एकदा पाहायला कारण या अगोदरचा चेंडू चौकार आला आणि त्याचं चोख प्रत्युत्तर दिलं ते प्रसन्न पाटीलने. त्याची एक वेगळी धमक आहे त्याची एक वेगळी ओळख आहे गोलंदाजीतली आणि त्यांनी शेवटच्या चेंडूवरती दाखवून दिले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 11. 11. PPL सीझन 4 चौथं पर्व या स्पर्धेचं. आज स्पर्धेला सुरुवात झाली. 5 तारखेला मात्र या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल फायनल डे. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 5 लाख. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 2.5 लाख रुपये. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे ते मात्र 1,25,000 प्रत्येकी. आणि ग्रामीण क्रिकेट धमाका ही देखील स्पर्धा या स्पर्धेत कन्क्लूड आहे. त्यामध्ये प्रथम क्रमांकाचं 1 लाख, द्वितीय क्रमांकाचं 50 आणि तृतीय क्रमांकाचं 25,000 रुपयांचं पारितोषिक. खास करून वास्कर सरांचं मी कौतुक करेल. त्यांनी पर्यावरण पूरक हो फटका इथे फसलाय सोनू परंतु झेल पासून सर्व क्षेत्ररक्षक थोडे दूर होते. गोलंदाज थोडा धडपडला आपल्या फॉलो थ्रोमध्ये. रोहित कारंदे सोनू पाटीलने येते आणि या दरम्यान हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी ज्या संघाने 2 सामने जिंकलेत संघ मालक आदरणीय रविशेठ भोईर साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. रविदादा भोईर आपला आम्ही या मुख्य मंचावरती मनपूर्वक स्वागत करूया. सहर्ष स्वागत आदरणीय रविदादा भोईर आणि त्यांच्या समेत सन्माननीय प्रीतमजी पाटील साहेबांचं देखील इथे आगमन होत आहे.
प्रीतमजी पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत. ते चांगले अंपायर आहेत आणि समालोचक देखील आहेत. हो, बैठक स्ट्रोक मारण्याचा ओमकारचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग वरून मिड विकेटला गेला, फसवलंय ते मात्र रोहित कारंदेने आणि त्याचा जल्लोष सांगतोय की ओमकार पाटीलची विकेट किती महत्वाची होती. त्याचा बैठक स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता परंतु मिस टाइम स्ट्रोक. स्क्वेअर लेगला असलेला क्षेत्ररक्षक मात्र मिड विकेटला पोहोचला आणि आपल्या स्क्रीनवरती तो फटका फसलेला ओमकार पाटीलचा. वेगाने टाकलेला ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू उडवण्याचा प्रयत्न झाला ओमकार पाटीलचा आणि त्यानंतर चांगला झेल घेतला तो क्षेत्ररक्षक राहुल बैकरने आणि त्यानंतर त्याचा हा जल्लोष. धन्यवाद डीजे मास्टर. अशी छान गाणी मराठीची ऐकायला मिळाली की एक वेगळीच ऊर्जा येऊन जाते. संस्कृती आपली, आपली भाषा, कारण भाषेतूनच संस्कृती तयार होते. ओमकार पाटीलची विकेट गेले, महत्वाची विकेट. आणि आता नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो अतुल मात्रे, जुईचा खेळाडू आहे. पहिल्याच बॉलवरती दुसऱ्या बॉलवरती विकेट घेतली ती रोहित कारंदेने. हो, आले आक्रमण. अतुल मात्रेने बॉल पाठवलाय सरळ लॉंग ऑन सीमारेषा पार. इट्स अ सिक्सर, षटकार. धडकपणे मारलेला हा फटका होता अतुल मात्रेचा. रोहितच्या विरोधात षटकार आलाय. धावसंख्या 18. हो, बाहेर टाकलेला हा चेंडू, शरीरापासून दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता अतुल मात्रेचा. हे चांगलं आहे गोलंदाजासाठी, कारण लाईन मध्ये टाकलेला चेंडूवरती समोर लॉंगॉनला आक्रमण केलं. या अगोदरच्या चेंडूवर अतुल मात्रेने हे ओळखून रोहित कारंदेने हा चेंडू अगदी वाईड लाईनच्या अगदी बाजूने काढला. चांगली गोलंदाजी. 18 वरती 1, दुसरं षटक. 18 लॉस ऑफ 1. सेकंड ओव्हर, पॉवर प्ले. हो, स्क्वेअर ड्राईव्ह मारायचा होता बॅटची कडा, परंतु शॉर्ट थर्डमॅनला फील्ड केला जातो चेंडू. फक्त एकच धाव. 19 धावसंख्या. शेवटचा चेंडू या षटकातील. प्रेक्षकांची गर्दी पहिल्याच रात्रीमध्ये. खरं तरी दिवस रात्रीची स्पर्धा, परंतु आज थोडा उशीर झाला. पहिला दिवस होता. मला असं वाटतं उद्या ठीक 3 वाजता दुपारी या स्पर्धेला शुभारंभ होईल. आणि ग्रामीण धमाकाची देखील एक मॅच असेल उद्या. पाऊस पडला त्यामुळे सगळं घोळ झाला, बाकी काही नाही. 19 धावसंख्या, 1 विकेट. हो, स्क्वेअर ड्राईव्ह. पुन्हा एकदा प्रयत्न चांगला, तितकीच चांगली फिल्डिंग. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी गणेश होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्याने केलं गणेश पारवेने. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या महालक्ष्मी रामकृष्ण मुरबी संघाची 1-20. जास्त वेळ घेऊ नका. मगाशी वैभव भोपी सरांनी देखील सूचना दिल्यात. आपण खारघर शहरात आहोत. नुकताच हिमांशु एंटरप्राइजेस कोलवाडीचे संघ मालक आदरणीय रविदादा भोईर यांचं आगमन झालं. आदरणीय प्रीतमदादा पाटील देखील मुख्य मंचावरती उपस्थित आहे. प्रचंड अनुभव आहे त्यांच्याकडे देखील. त्याचबरोबरीने या संपूर्ण पनवेल समालोचक संघटनेचे सभासद, खास करून मी संतोष दादांचं कौतुक करेल. एवढा डाऊन टू अर्थ माणूस आहे संदीपजी वास्कर. हे जे मी म्हणतोय ते खरं असेल. संदीपजी वास्कर यांचं जेवढं योगदान आहे तेवढंच योगदान संतोष दादांचं देखील आहे. अत्यंत डाऊन टू अर्थ पर्सन. आणि ज्या पद्धतीने ते एखादी स्पर्धा हँडल करतात, एक विशेष कौतुक आहे त्यांचं. मला वाटत नाही की संतोष दादा कधी कोणाला चिडून बोलले असतील. तो दिवसही वेगळाच असेल. 2 षटकं, 20 धावा, 1 विकेट. हे एखाद्या माणसाच्या स्वभावाचं सद्गुण आहेत.
मराठी कलाकार अरविंदजी घेवडे यांचंही ते आगमन झालंय. अरविंदजी घेवडे साहेब, आपणास विनंती आहे की आपण मंचावरती येऊन, आपण मराठी कलाकार आहात, हा जी टी व्हीवरती अनेक मालिका त्यांच्या आपण पाहतो. अरविंदजी घेवडे साहेब, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. अरबाज शेख पेठ एक्सप्रेस सध्या मैदानात. हो, समोर केसला फटका, लॉंग ऑनला झेल सुटलाय. फसवलं होतं अरबाजने. कारण एक चांगलं आहे की आयोजकांनी समोरच्या ज्या बाउंड्रीज आहेत थोड्या लांबलचक केलेल्या आहेत आणि जे अगदी म्हणजे हे असायलाच हवं, थोडं गोलंदाजांना देखील वाव द्यायला हवा. मराठी कलाकार अरविंदजी घेवडे यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. आपलं PPL मध्ये मनपूर्वक स्वागत. 20 वरती 1. लॉंगॉनच्या दिशेनं मात्र हा झेल सुटला, साधा सोपा झेल. हो, लॉफ्ट केलाय, हा थांबायला तयार नाही अतुल म्हात्रे. बॉलला फेकून दिलंय त्याने. वाडिश लॉंगॉन सीमारेषा पार. आणखी एक PPL चा धमाका षटकार. सन्माननीय अरविंदजी घेवडे यांचे ते शुभागमन होते, आपले मनपूर्वक स्वागत. आणि त्यानंतर आमचे मुरबीचे कमलाकर दादा पाटील, आपलंही PPLच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. कमलाकर दादा पाटील यांना विनंती आहे की आपण या मंचकावरती आयोजकांच्या माध्यमातून संदीप दादा भास्कर आपलं मनपूर्वक स्वागत करतायत. 27 लॉस ऑफ 1. पहिल्या षटकात धावा आल्या 11, दुसऱ्या षटकात धावा आल्या 9. रोहित कारंदेने थांबवलं, परंतु आता गतिरोधक बाजूला सरकवायला सुरुवात केले. हो, बॅकफुटला जाऊन पंच केलाय बॉलला, समोरच्या दिशेनं लॉंग ऑफला. फक्त एकच धाव. चांगली फिल्डिंग. अंडर फ्लड लाईट PPL. पनवेल समालोचक, क्रिकेटचे जे समालोचक आहेत ते निवेदनही खूप छान करतात. त्यांनी एकत्रित येऊन संपन्न केलेली स्पर्धा, अत्यंत यशस्वी स्पर्धा. आणि या संघटनेच्या माध्यमातून अनेक समाजकार्य देखील केली जातात, खास करून शिक्षण क्षेत्रात. हे विशेष कौतुक आहे त्यांचं. 27 लॉस ऑफ 1. हो, खोलात टाकलेला हा चेंडू समोर मारण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये अडवला, फेक झाली परंतु नाही झाला, डायरेक्ट हिट. आता अरबाज शेख पंचांशी चर्चा करतोय की त्याने स्टंप लाईन तर अप्रोच केली नाही ना. या सर्व आता पंच नक्कीच ही दाद मागू शकतं. शेवटी अपील हा हक्क आहे प्रत्येक खेळाडूचा आणि ती गोलंदाजाने ते अपील केले. आता दोन्ही पंच एकत्रित येऊन विचार करतील की ती स्टंप लाईन अप्रोच केले का. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. सो तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केलेली आहे आणि जे ऑनफिल्ड जे काही सूचना देत आहेत हेमंत कोळी सर की स्टंप लाईन अप्रोच डेलिब्रेटली केले का, हे फार महत्त्वाचं आहे की मुद्दामून आलाय का स्टंप लाईन मध्ये हे तपासलं जाईल. मुद्दामून आला नसेल तो नॉट आउट, मुद्दामून आला असेल असं अंपायरला वाटलं ते आउट देऊ शकतात. पाहूया आता तिसरे पंच काय निर्णय देत आहेत. हेमंत कोळी सर. जी दाद मागितले अरबाज शेखने की नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर धावताना तो डेलिब्रेटली, आय थिंक मला असं वाटतं ते हेमंत कोळी सर तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहेत, त्यांच्यासारखीच देहबोली मला वाटली. परंतु ते तिसरे पंच आहेत, आता तपासतील की एक्झॅक्टली त्यांना ठाऊक आहे, पंचांना ठाऊक आहे, ते आता आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील.
पाहूया आता तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतो. अपील ते केले अरबाजने. तिसऱ्या पंचांचा निर्णय इथे आलेला आहे की बॅटर नॉट आउट आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय, परंतु दाद मागणे हे अरबाजचं काम होतं. त्याने ते मागितली, परंतु तो निर्णय ती अपील इथे फेटाळलेली आहे. 28 लॉस ऑफ 1. तिसरं षटक अरबाज शेख. 29 धावा झाल्यात. आता ही एक धाव ऍड केली जाते. 29 लॉस ऑफ 1. थर्ड ओव्हर अरबाज. गलीमध्ये झेल पकडला जातोय आणि खेक फलंदाज बाद. दुसरा धक्का मिळालाय तो महालक्ष्मी रामकृष्ण मुरबी संघाला. धावा झाल्यात 29. 29. ऑफ स्टंपच्या बराच बाहेरचा चेंडू होता. त्याला स्लॅश करण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॅटची बाहेरची कडा च्या अगदी खालच्या हिस्साला चेंडू लागला आणि ती गलीमध्ये खूप चांगला झेल. कंट्रोल ठेवला अरबाजने. महालक्ष्मी रामकृष्ण मुरबी संघ असेल किंवा त्यांच्या विरोधात खेळणारा शिवन्य 11 आदई असेल, या दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. या अगोदर 2 सामने जिंकून हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी हा संघ मात्र आजच्या 6व्या मॅच मध्ये, कारण राऊंड रॉबिन मेथडने आपण खेळतोय, 4 संघातून 1 संघ पुढे जाणार आहे. म्हणजे किमान 3 सामने तुम्हाला जिंकायचेच आहेत, त्यानंतर तुम्ही क्वालिफाय होताय. या अगोदर शौर्य टायगर कुटुक बांधन हा संघ 1 सामना जिंकलाय, परंतु ते 1 सामने पराभूत झालेत. या मॅच मधील जो जिंकेल तो मात्र शौर्य टायगरच्या विरोधात खेळेल. पीपीएलचा धमाका, पीपीएलचा सीझन 4 पहिला दिवस आहे आज या स्पर्धेचा. वैष्णव भोईर आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय, परंतु आल्या पावली माघार परतवलाय. ते वैष्णव भोईरला धक्का क्रमांक 3. धावा झाल्यात 29. 29. अरबाज वेगवान गोलंदाजीसाठी जाणला जातो. हलकासा बाहेर निघाला चेंडू, बॅटची कडा घेतली, ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता आणि प्रसन्न पाटीलने शॉर्ट तडम्यांच्या दिशेने खूप चांगला खेळ घेतला. 3 ओव्हर अरबाज शेख तिसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा देत 2 विकेट घेतल्या. महत्वाचा निर्णायक षटक त्याने मात्र इथे टाकलं आणि वैष्णव भोईर हताश होऊन मात्र माघारी परततो. अपेक्षा होती वैष्णव भोईर कडून देखील, परंतु काहीच करू शकला नाही. तो बाद झाला 0वरती आणि तो माघारी परततोय. आता नवीन फलंदाज मैदानात सागर पाटील. मागच्या मॅच मध्ये देखील अशीच अवस्था होती. पहिल्या 3 ओव्हरमध्ये एवढ्या धावा नव्हत्या, परंतु नंतरच्या 2 ओव्हरमध्ये, अर्थातच शेवटच्या 2 ओव्हरमध्ये जवळजवळ 35 धावा आल्या. 35 आणि त्याने चित्र पलटलं. 60च्या वरती ते पोहोचले आणि तिथून त्याने प्रेशर टाकला, चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकात मार मिळाला ऋषी ठोंबरेला 15 धावा, परंतु कल्पेश घरत पहिल्या मॅचचा हिरो 6 धावा दिल्या. हिरामण नाईक बॅटिंगही चांगली केली, 11 धावा देत रोखलं. शुभम कदम 12 दिल्या, थोडा मागणा ठरला, परंतु अलंकार भोईर काय गोलंदाजी केले त्याने, जबरदस्त. म्हणजे अलंकारने गोलंदाजीचं अलंकारिक स्वरूप दाखवलं आणि आपल्या संघाला जिंकून दिलं. कौतुक करायला हवं अलंकारचं आणि कौतुक करायला हवं ते रोहितचं त्या सामन्यासाठी. 3 ओव्हर 29 धावा. सध्या तुम्ही पाहताय हा सामना लुझर वर्सेस लुझर, दोन्ही संघांनी 1-1 सामना गमावलाय. त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा सामना आहे. महालक्ष्मी मुरबी विरोधात शिवन्य 11 आदई. गणेश आलाय बॉलिंगसाठी. लेफ्ट आर्म स्पिनर आहे, आपल्या गावासाठी चांगली गोलंदाजी नेहमी करत असतो. सुरुवात चांगली करतोय, डॉट बॉल त्याने टाकलाय. गणेश पारवे, सागर पाटील
आणि कॅप्टन पहा सोनू पाटील एका बाजूला उभा आहे, परंतु जास्त संधी मिळाली नाही. 5 चेंडू 5 वरती तो खेळतोय. 6 चेंडू 5 वरती खेळतोय सोनू पाटील स्ट्रायकिंग एंडला. 29 धावा, 3 विकेट. हो आडवा बॅटने बराच काळ शांत होता सोनू पाटील, परंतु आता त्याने मिड विकेटला एक मोठा फटका खेचला गणेश पारवेच्या विरोधात. षटकार, नितांत गरज असलेला हा फटका होता. कॅप्टन्स इनिंग पाहिजे. शफल झाला ऑप्शनच्या बाहेर, तिथून टर्नच्या अगेन्स्ट मारलेला फटका मिड विकेटला. लांब लचक षटकार. 6 धावा, धावांची गरज आहे. महालक्ष्मी रामकृष्ण मुरबी संघाला हा डाव जिंकायचा आहे, हा सामना जिंकायचा आहे, तर नक्कीच धावांची नितांत गरज आहे. धावा 35 झाल्यात. मागच्या मॅचचाही आपण मगाशी विचार केला, 3 ओव्हरमध्ये धावा नव्हत्या, शेवटच्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या. कदाचित या मॅचमध्ये तसंच घडतंय की काय. या कारणास्तव फिल्डिंग करणारी टीम हिमांशू माफी असावी. शिवन्या 11 आदही संघाचे प्रमुख खेळाडू एकत्रित आले. त्यांना ठाऊक आहे इथून आपल्याला धावा देऊन चालणार नाही. जरी 55च्या पुढे धावा गेल्या तरी सुद्धा एक फायटिंग टोटल सहज होऊ शकते 5 ओव्हरमध्ये. अंडर फ्लडलाईट तुम्ही खेळताय पनवेल प्रीमियर लीग. गणेश टू सोनू. हो बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. गणेश पारवे स्वतः कॅच खाली येतोय. षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय, कॅप्टनला बाद केलंय ते गणेश पारवेने. धावा झाल्यात 35. महाराष्ट्र होम मिनिस्टरचे जे कार्यक्रम करतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होम मिनिस्टरचे, ते अमोलजी देसाई यांचं देखील इथे आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. आपलं देखील कलाकार मगाशी देखील उपस्थित झाले, आपलंही मनपूर्वक स्वागत करतोय. बरीच मंडळी मंचावरती उपस्थित आहेत. जो बॅनर आपण पाहतोय मुख्य स्टेजवरती, तिथे प्रत्येक वर्षी केलेलं काम, समाजकार्य जे केलेलं आहे त्याचे एक छानसे फोटो आहेत. आणि त्याचबरोबरीने जे संगणक वाटप करण्यात आलं पनवेल समालोचक संघटनेच्या माध्यमातून, त्याचे हे फोटो आपण पाहतोय. आणि बाकीचे जे सगळेजण आहेत ते PPLचे सभासद आहेत. गटप्रमुख अगदी जवळून पाहत आहेत की माझा फोटो चांगला आहे की नाही. छान आहे, छान आहे, नो प्रॉब्लेम. 3 ओव्हरमध्ये सागर हो उलटा मारलाय. संतोषच्या बॅटमधून हा फटका आहे. संतोष पाल मैदानात दाखल झालाय आणि या धावांची गरज आहे. बघासपासून आपण तेच म्हणतोय की महालक्ष्मी रामकृष्ण मुरबी संघाला धावा पाहिजेत, त्या कशाही येऊ दे. हा उलटा फटका खेचला गणेश पारवेच्या विरोधात. या अगोदर षटकार मारला होता, विकेट त्यानं घेतली आणि आता चौकार मारलाय. पाहूया गणेश पारवे काय करतोय. 39 वरती 4. संतोष पाल त्याच्या साथीला आहे. गणेश पारवे फिल्डिंग मध्ये फेरबदल करत असताना कामोठेचा संतोष, समोर गणेश. हो फसवलं गणेशने, टर्न दिला. शॉर्ट थर्डमॅनला थोडी मिसफिल्ड झाले. थोडं रिलॅक्स आपण फिल्डरला पाहिलं. बाईकच्या स्वरूपात मात्र इथे एक धाव जोडली जाणार. आता सागर पाटील आलाय आणि सागर पाटीलच्या प्रत्येक षटकारासाठी ओम नर्मदेश्वर किरवली या संघाकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. पाहूया सागर काय करतोय. जो किरवली संघाचा खेळाडू आहे. 40 वरती 4. चौथं षटक चालू आहे. डू ऑर डाय सिच्युएशन आहे. सामना जिंकणं गरजेचं आहे. प्रत्येक डाव आपल्या बाजूनं करण्यासाठी, प्रत्येक ओव्हर आपल्या बाजूनं करण्यासाठी खेळाडूंना बेधुंद फटकेबाजी, फलंदाजांना, गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावीच लागेल, तरच ते या PPL मध्ये त्यांचा टिकाव लागू शकतो. अन्यथा जो संघ पराभूत होईल त्याला घरचा रस्ता पकडावा लागेल. 40 वरती 4. सुरुवातीपासून धक्के दिलेत. प्रसन्न पाटील असेल, रोहित कारंदे, त्याचं तर विशेषच कौतुक आहे. अरबाज शेखने देखील 2 विकेट घेतल्या. गणेश पारवेने देखील जोरदार फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजाला मात्र इथे बाद केलं. 40 वरती 4. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर.
खूपच शॉर्ट पिच बॉल, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक. असं वाटलं या चेंडूवरती लांब लचक फटका येईल, परंतु तसं घडलं नाही. गणेश पारवे स्वतःवरती देखील नाराज होता, परंतु नाही. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आला मिड ऑनला, त्याने चांगला झेल टिपला आणि सागर पाटील बाद झालाय. 4 षटकांचा खेळ समाप्त. पहा कुठे टप्पा पडला होता अर्ध्या पिचवर. असं वाटलं की मोठा फटका येईल, परंतु नाही. बाद झाला तो सागर पाटील. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावा झाल्या 40. उद्या ठीक 3 वाजता दुपारी स्पर्धा सुरू होणार आहे. आज थोडी तांत्रिक बिघाड होती, त्यामुळे आपण थोडं उशिरानं सुरुवात केली. उद्या पहिला सामना होईल स्वर्गीय पांडुरंग शेठ म्हात्रे CCC खुटारी, कर्णधार विशाल म्हात्रे आणि अंश रिवन खेळणे मयूर वाघमारे यांचा पहिला सामना होईल. ठीक 3 वाजता पहिला बॉल पडेल. 2:30 वाजताची रिपोर्टिंग आहे. त्यानंतर अनमोल किंग कलंबोले, साहिल खानावरकर कर्णधार आहे आणि त्यासोबत शिवशंभो हनुमान कामोठे, अक्षय पवार यांचा दुसरा सामना होईल. उद्या ग्रामीणचा एक सामना तुम्हाला बघायला मिळेल. जे आपल्याकडे 24 ग्रामीण टीम खेळणार आहेत त्यापैकी एक लॉट आपण रोज एक मॅच ग्रामीणची खेळणार आहोत. त्यामुळं एक ग्रामीणचा सामना खारघर आणि किरवली या 2 संघामध्ये एक मॅच ग्रामीणची होणार याची दक्षता घ्या. पहिले दोन्ही कॅप्टन विशाल आणि मयूर ठीक 3 वाजता पहिला बॉल पडेल. 2:30 वाजताची रिपोर्टिंग आहे हे लक्षात घ्या. थँक्यू. धन्यवाद वैभव भोपी सर. उद्याच्या सामन्यांचं वेळापत्रक आणि सूचना त्यांनी सर्व खेळाडूंपर्यंत आणि त्याचबरोबर प्रेक्षकांपर्यंत देखील पोहोचवल्या. 4 ओव्हर 40 धावा झाल्यात. मागच्या मॅचचं चित्र तसंच आहे, फक्त रोहितने शेवटच्या षटकात मारलेले फटके ते षटकार फार महत्त्वाचे होते. एक महत्त्वाची इनिंग त्याने साकारली होती. आता महालक्ष्मी रामकृष्ण मुरबीसाठी ही इनिंग कोण साकारेल? तो आडव्या बॅटने स्वीप केले बॉलला. अनोखी स्टाईल आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेनं बॉल वेगाने चालला होता. तितकी चांगली फिल्डिंग केले. अभि होता त्या ठिकाणी. 2 धावा मात्र घेतल्या जात आहेत. धावांची गरज आहे. टाळ्या वाजतायत. फिल्डिंगसाठी टाळ्या वाजतायत. फटक्यांसाठी टाळ्या वाजतायत. संतोष पालच्या खात्यामध्ये 2 धावा आणि टीमचे देखील स्कोर 42-42. विकेट गेल्यात 5. किमान 55च्या तरी पलीकडे असं ओमकार म्हणत असेल. वेगवान चेंडू होता. मागे जाता फटका खेचला मिड विकेटला. पॅरलल स्ट्रोक. तितकीच चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा अभि असताना शक्य नाहीये. अगदी अभेद्य भिंतीसारखा तो मिड विकेटला उभा राहिलाय. त्याचा साथीदार त्याचं कौतुक करतोय. कमालीचं क्षेत्ररक्षण. डेंजरस फिल्डिंग बाय अभि. 1 धाव या चेंडूवर. अभिषेक चोरगे बेलवलीचा खेळाडू आहे. डेंजरस फिल्डिंग केली त्याने मिड विकेटला. 43 धावा. हा वेगवान होता. लवकर पिक केला. आता अभिच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिलंय विक्रांतने. सीमारेषा पार. षटकार. कामोठेच्या विक्रांतनं परफेक्ट टप्पा ओळखला. स्पिन टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु त्याबरोबर वेगही होता आणि त्या वेगाच्या विरोधात मिड विकेटला असणाऱ्या अभिने आतापर्यंत चांगली फिल्डिंग केली होती. त्याच्या डोक्यावरून बॉलला अक्षरशः फेकून दिलं पब्लिकमध्ये. षटकार. या षटकाराने धाव फलक महालक्ष्मी रामकृष्ण मुरबी संघाचं 49. 49 धावा. 55चं टार्गेट आपण पाहत होतो. पाहूया 49 पर्यंत पोहोचलाय. 3 चेंडू शिल्लक आहेत. हो, पुन्हा चांगला स्ट्रोक. स्वतः गोलंदाज. असं वाटलं की हा चेंडू सीमारेषा जवळ गेलाय, परंतु नाही. अगदी 30 सर्कलच्याच आतमध्ये तो घरंगळला तिथेच. आणि 2 धावा. 51. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पाहूया शेवटच्या 2 चेंडूंवरती विक्रांत पाटील तोही कामोठ्याचा आहे. संतोष पाल तोही कामोठ्याचा आहे. पाहूया कितपत धावा करतायत मुरबीसाठी. लास्ट 2 बॉल्स. टार्गेट किती असेल? शिवन्या 11 आदईच्या विरोधात. दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा सामना आहे. दोन्हीही संघांसाठी महत्त्वाचा सामना आहे, कारण या सामन्यामध्ये जो पराभूत होईल त्याला PPL 2026 ची वाट पाहावी लागणार आहे. संकेत आय थिंक दुखापतग्रस्त दिसतोय. हा बॉबी शेट कोळी यांचं विशेष कौतुक. त्यांची स्टाईल कटप्पा एकदम. शेवटचे 2 चेंडू. संकेत
हो, पुन्हा वेग पाहायला मिळाला आणि ते त्रिफळाचित केले. प्लेड ऑन झालाय तो फलंदाज विक्रांत. विकेट नंबर 6. काही सांगू शकत नाही. मागच्या मॅच मध्ये धावा नव्हत्या, धावा झाल्या 61चं टार्गेट, परंतु आता प्लेड ऑन झालाय फलंदाज. या मॅच मध्ये आतापर्यंत 51 विकेट गेल्यात 6 आणि आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी इलेक्ट्रिक स्कूटर आहे आणि विजेत्या संघाच्या मालकाला, टीम ओनरला देखील इलेक्ट्रिक स्कूटर आहे. क्या बात आहे. आणि खारघर आहे, पर्यावरण पूरक असायलाच पाहिजे. चांगला निर्णय आहे. नो अल्कोहोल सिटी देखील आहे खारघर, सर्वांना माहिती आहे. आणि प्रेक्षक लकी ड्रॉ साठी देखील इलेक्ट्रिक स्कूटी आहे. मला असं वाटतं SSD मोबाईल ना, SSD मोबाईल यांच्या वतीनं 50 रुपयाचं कुपन आणि तुम्ही नशीबवान असाल तर तुम्हाला ती इलेक्ट्रिक स्कूटी. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू आहे वैभव सर. जर षटकार लागवलं तर 500 रुपयाचं पारितोषिक निखिलसाठी प्रीतमजी पाटील यांच्याकडून. यस, धन्यवाद. शेवटचा चेंडू आहे. षटकार मारला तर मुरबी संघासाठी धावाही होतील. 51 झाल्यात. 55च्या आसपास आपण चर्चा करत होतो. पाहूया संकेत थांबवेल का. या अगोदर त्याने विकेट घेतले. ओ, पायात टाकला होता चेंडू, खोदून काढला मिड विकेटला की लॉंग ऑनला चालला हा चेंडू. आणि आता 2 धाबा शेवटच्या चेंडूवरती जोडल्या जातील. 5 षटकांचा अर्थातच पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. महालक्ष्मी रामकृष्ण मुरबी संघाची धावसंख्या 5 षटकांच्या अंती 53, विकेट गेल्या 6 आणि आता विजयासाठी शिवन्या 11 आदई संघाला विजयासाठी धावा हव्यात 5 षटकांमध्ये 54 धावांची गरज. बुर्दुलचे सन्माननीय बिंदाजी पाटील, आदरणीय प्रवीणजी म्हात्रे, बुर्दुलचे अत्यंत क्रिकेट वेड असं व्यक्तिमत्व आहे प्रवीणजी म्हात्रे. हे असं रायगडची स्पर्धा असू दे, ठाण्याची स्पर्धा असू दे, हे कुठली ओपन आपची स्पर्धा असू दे, बुर्दुलचं नाव आलं की प्रवीणजी म्हात्रे यांचं नाव येतच. आणि प्रवीणजी म्हात्रे यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. काय वाटतंय रोशन सर तुम्हाला की या धावांचा पाठलाग होईल की मात्र त्यांना अडकाव करेल महालक्ष्मी मुरबी या संघ? बोलूया आपण सन्मानाकडे. सन्मानित करूया आपण हिमांशू एंटरप्राइजेस सन्माननीय रवींद्र शेठ भोईर साहेबांचा, संघ मालक, टीम ओनर. त्यांना मी आमंत्रित करीन. साहेब, आपण आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. सन्माननीय रवींद्र शेठ भोईर साहेब, उद्योजक, PPL साठी नेहमी त्यांचं अनमोल सहकार्य असतं. सातत्यानं प्रत्येक वर्षी त्यांचा आपण हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी हा संघ आपण बघतो. असे व्यावसायिक रवींद्र शेठ भोईर, विशाल नाईक, आपण या आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मानित करायचं आहे रवींद्र शेठ भोईर यांना. दमदार प्रदर्शन आज हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाडी संघाने पहिल्या 2 मॅचेसमध्ये केलेला आहे. लगातार 2 सामने त्यांच्या संघाने जिंकलेत. सन्मान चिन्ह आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन आपण त्यांचा शुभ सन्मान करतोय. त्याच्यानंतर 40+ मास्टर्स प्रीतमजी पाटील पडघे आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं. एक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून ते आहेत की जेवढं चांगलं क्रिकेट खेळतात तेवढं सुंदर समालोचन, त्यासोबत अंपायरिंग, स्कोरिंग, सगळ्या गोष्टी ते करण्यामध्ये सक्षम आहेत. सचिन राजपूत सर, आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय प्रीतमजी पाटील 40+ मास्टर्स पडघे संघाचे, त्यांचा आपण शुभ सन्मान इथे करायचा आहे. प्रीतमजी पाटील यांचा शुभ सन्मान सन्माननीय सचिनजी राजपूत साहेबांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. त्यांचाही मनपूर्वक आभार. आदर्श उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो.
सन्माननीय अरविंद घेवडे साहेबांना मी आमंत्रित करेन की आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं. सन्माननीय अरविंद घेवडे साहेब, मराठी ॲक्टर, मराठी कलाकार, अभिनेते, अनेक मालिका तुम्ही त्यांच्या पाहत असाल आणि त्यांचा आदरातिथी शुभ सन्मान आपण करत आहात. साहेब आपण आलात, आपलं मनपूर्वक आम्ही प्रथम आभार व्यक्त करू. महेंद्र पाटील यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करावा. महेंद्र पाटील सर, खजिनदार, पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशन, त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करत आहोत. होम मिनिस्टर फेमस अमोलजी देसाई साहेबांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. रोशन आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करावा. अमोलजी देसाई, होम मिनिस्टरचे उत्तम अभिनेते आणि उत्तम कलाकार, महाराष्ट्राचे होम मिनिस्टर स्पेशल्स, त्यांचा आपण शुभ सन्मान इथे करत आहोत. तर बोलूया आपण कॉम्बॉक्समध्ये आणि तिथे स्पोर्ट्समन स्पिरिट हे गणेश पारवेने दाखवलेलं आहे, खेळाचा प्रति आदर्श. जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये सर. धन्यवाद. समीर सोमणे यांचा आवाज ऐकलात आणि प्रेझेंटेशन बॉक्समधून समीर सोमणे सरांचा शुभ सन्मान आपण करूया. या समीरजी सोमणे. वैभव भोपी यांचा आवाज तुम्ही ऐकताय. थँक्यू. बोलूया आपण कॉम्बॉक्समध्ये ऐकूया सन्माननीय कुणाजी दाते सरांचा आवाज. पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलला विकेट आली आणि विशेष म्हणजे खेळाडूने ती खेळाडू वृत्ती दाखवली आहे. तो खेळाडू होता गणेश पारवे. अपील स्ट्रॉंग होती, पंचांनी ऑलमोस्ट फेटाळली होती, परंतु गणेश स्वतः निघाला. याला म्हटलं जातं इमानदारी. ती प्रत्येक क्षेत्रामध्ये असायला पाहिजे आणि क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये तर असायलाच पाहिजे. ती ते दाखवली त्यांनी. नवीन फलंदाज आता फलंदाजीसाठी दाखल झाला आहे राहुल बैकर. पळसपे या गावचा खेळाडू आहे राहुल बैकर आणि त्याच्यावर जबाबदारी या मॅचमध्ये. टार्गेट 53 धावा करायचे आहेत. 53 झालेले आहेत पहिल्या डावात. 54चं लक्ष शिवन्या 11 आदईच्या समोर. फटका हवेत आहे. इनफिल्डच्या वरून पॉइंट वरून बॉलला पाठवले डीप मध्ये आणि हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु दर्जेदार फिल्डिंग. आणि हा दर्जा तुम्हाला दाखवावा लागेल फिल्डिंग मधला. 2 धावा ऍड होतील. खातं उघडले फलंदाज राहुल बैकरचं. राहुल बैकरला धावांची ढेकर द्यावी लागेल, कारण पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे, त्याच्यामुळे आता धावा कराव्या लागतील. ज्यावेळेला पोट भरतं त्यावेळेला आपसुकच ती ढेकर येते. आता धावा करायच्या आहेत या मॅचमध्ये. बॅटची आतमधली कडा परत एक वेळा पॉइंटला. फिल्डर आहे, खरा फिल्डिंग. 1 धाव मिळते. बाली पुढे गेलाय. प्रवीण चोरगे तोपर्यंत एक सिंगल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 3. टार्गेट 54च आहे, म्हणजे 51 धावा करायच्यात अजून या मॅचमध्ये. चांगलं लक्ष आहे. अंडर फ्लड लाईट्स रात्री, मध्यरात्री सोपं नाही आहे, कारण ऑलमोस्ट घड्याळामध्ये 12 वाजलेत. मध्यरात्रीची वेळ झाली आहे. आज थोडेसे उशिराने सामने सुरू झाले, परंतु उद्या बरोबर दुपारी 3 वाजल्यापासून तुमच्या भेटीला पनवेल प्रीमियर लीग येईल. बरोबर वेळेमध्ये उपस्थित राहा. प्रत्येक संघाने याची नोंद घ्या. डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपण पनवेल प्रीमियर लीग खेळवतोय.
त्याच्यामुळे उद्या सगळ्यांनी सहकार्य करायचंय. ड्राईव्ह खूप चांगला होता. पॉइंटला परत एक वेळा फिल्डर आहे. रनआउटची संधी, परंतु अंपायरला देखील आता वाचावं लागेल, नाही तर इथे फट्टेसे हेडशॉट होता आता ऑलमोस्ट. अभिनंदन रविशेठ भोईर, चांगला संघ तुम्ही प्रस्थापित केला. हिमांशू एंटरप्राइजेस कोलवाड यांनी चांगल्या मॅचेस तुमच्या रंगल्या. चांगला बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. राहुल बैकरला पूर्णपणे शांत ठेवलंय. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल असेल आता या ओव्हरचा. 5 बॉलमध्ये फक्त 4च धावा झाल्यात. सन्माननीय रवींद्र शेठ भोईर साहेब दरवर्षी आम्हाला मोठं PPL साठी ते योगदान देतात. उद्योग जगतातील एक आदर्श व्यक्तिमत्व आणि ट्रान्सपोर्ट लाईनमधील एक अग्रगणित नाव. त्यांनी आम्हाला 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आभार. पुढचा बॉल आणि पुढच्या बॉलवर कडा प्रहार केलाय. पॉवर प्ले सुरू आहे आणि समोर बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय पहिला चौकार. तर PPL साठी सदैव सहकार्य करणारे आमचे सन्माननीय हेमंतजी म्हात्रे करंजाडे आणि त्यासोबत करणारे सन्माननीय हेमंतजी म्हात्रे, संदीपजी घरत, आत्मारामजी घरत आणि जयंत म्हात्रे यांना आम्ही विनंती करू. यांच्याकडून आम्हाला सन्मान चिन्ह देण्यात आलेले आहेत. त्यांना विनंती आहे आणि प्रत्येक वर्षी ते न विसरता हे त्यांचं कार्य करतात. ऋषी म्हात्रे देवीचा पाडा आणि प्रशांत तांबडे खांदा यांनाही आम्ही आमंत्रित करतो. आपण व्यासपीठावर येऊन आसनात दिसावं. आमचे प्रमुख मान्यवर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बोले आपण कॉम्बॉक्स मध्ये ऐकूया पुन्हा एकदा कोणाचे दाते सरांना. 8 धावा फलकावर लागल्यात. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8-1 अशी परिस्थिती आहे शिवन्य 11 आदईची. या मॅच मध्ये मोरबी संघ देखील कमबॅक करू शकतो. चला जास्त वेळ घेऊ नका, मध्यरात्र झाली आहे, 12 वाजून गेलेत. फास्ट खेळा, कारण परिस्थिती अशी आहे की कधी 5 बॉलर वापरायचेच आहेत. त्यामुळे डिसाईड करून ठेवा नेक्स्ट बॉलर कोणता आहे, कोणावर जबाबदारी आहे, कारण आता हा जबाबदारीचा खेळ आहे. या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर ते कमबॅक करणं गरजेचं आहे. विकेट घ्याव्या लागणार आहेत. दुसऱ्या बाजूला शिवन्य 11 आदई, किरणजी शेळके यांचा संघ, शिवन्य शेळके यांचा संघ आहे आणि त्यांची कामगिरी पाहिजे तशी झालेली नाही आहे पहिल्या मॅच मध्ये, कारण पराभूत होऊन 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. भरपूर चुका याही टीमने केल्यात, धावा खर्च जास्त केल्यात आणि आता या मॅच मध्ये तो पाठलाग सुरू आहे शिवन्य 11चा. चला जास्त वेळ घेऊ नका, ओमकार फास्ट खेळ करा ही नम्र विनंती आहे. सागर आला गोलंदाजीसाठी सेकंड ओव्हरच्या दरम्यान. पहिला बॉल बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कटचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. लाजवाब फटका, बॉल चाललाय सरळ पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आणखीन एक मोठा फटका येतोय, हा देखील बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या ओव्हरची सुरुवात 2 चौकाराने झाली आहे. खराब गोलंदाजी, बॅक टू बॅक मोठे फटके येत आहेत. फलंदाज प्रवीण चोरगेच्या बॅटमधून. नेरे परिसरातील बाली आणि सध्या मैदानामध्ये प्रवीण चोरगेच्या बॅटमधून धावा येत आहेत. एक स्क्वेअर कट आणि त्याच्यानंतर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 चौकारले. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आकार घेते. धावा झाल्या 16, 16 लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही प्रेक्षक मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतात या क्रीडांगणावर. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आणि आता तिसऱ्या बॉलची तयारी होईल. पहिले 2 बॉल आक्रमण बालीचं. तिसऱ्या बॉलवर देखील आक्रमण. हा बॉल तर भरपूर दूर मारलाय मिडविकेटच्या पलीकडे. भिंगरी शॉट, सिक्सर. अप्रतिम फटका.
बालीची बॅट जशी फिरली आणि बाली तसाच फिरलाय. बॅटचा स्विंग पहा, तडाखा पहा आणि टेलिकास्ट पहा. गायब केलंय बॉलला. मिडविकेटच्या पलीकडे सिक्सर. 6 धावा आल्यात आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डर 22. पहिल्या 3 बॉलवर 14. सागर पाटील नाव आहे. सागर म्हणजे समुद्र आणि इथे धावा जास्त खर्च करतोय. एटीएम मशीन आहे. धावा लुटवणार असं म्हणायला हरकत नाहीये सागर पाटीलची गोलंदाजी. परंतु कमबॅक करावं लागेल, असं चालणार नाहीये. हा डू ऑर डाय मॅच आहे. इथे तुम्हाला चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. प्रवीण चोरगेला थांबवणं गरजेचं आहे, अन्यथा हा सामना उद्ध्वस्त होईल लवकरात लवकर. आणि तोच प्रयत्न आहे प्रवीण म्हणजेच बालीचा. बाली याच फटक्यांसाठी जाणला जातो. धिप्पाड शरीर यष्टी, मोठमोठे फटके, रनिंग बिटवीन द विकेटसाठी त्याला काही घेणं देणं नसतं. परंतु त्याच्या बॅटमधून ज्यावेळेला फटके बसतात ते बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच पडतात. ही ताकद आहे बालीची, प्रवीण चोरगेची. आणि निडर फलंदाजीसाठी जाणला जातो, मानला जातो नेरे परिसरामध्ये. मातबर खेळाडू आणि त्याच्या बॅटमधून हे मोठमोठे फटके आलेत. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार, मग सिक्सर. परत बॅट फिरली. याही वेळेला टायमिंग प्रॉपर आणि बाली ज्या वेळेला मारतो त्यावेळेला तो तोडतो. बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक षटकार. आपला पॅटर्न हटके आहे. आपण मारत नाही, आपण तोडतो हे इथे दाखवत असताना बाली प्रवीण चोरगे परत एक वेळेला लेंथ बॉल बरोबर पिक केली लेंथ आणि टिक केला हा षटकार. मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॅक टू बॅक षटकार येत आहेत. लाजवाब खेळ. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 28. 26 धावांची गरज आहे आता. 20 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 20 बॉलमध्ये 26. पडल्यानंतर आता खाली राहिलाय बॉल. बालीची बॅट वरून फिरली. हा डॉट बॉल येईल. शेवटचा बॉल. या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत 20. धावा झाल्यात 28. बॅटची कडा, फलंदाज बाली आउट. विकेट घेतली शेवटच्या बॉलवर सागर पाटीलने. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर शिवन्या 11 आदई टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 28. 2 फलंदाज बाद. प्रतीक माळी आला आता नवीन फलंदाज उमरोलीचा. आणि गोलंदाजीमध्ये बदल. रोहन मुंगाजी आलाय. चला तर मॅचकडे वळूया. 54 धावांची गरज आहे. 26 धावांची अजूनही आवश्यकता असेल येणाऱ्या 18 बॉलमध्ये. पहिला बॉल बॅकफुटला जात असताना कट केलाय. बरोबर पॉइंट मधून काढलाय. बॉल सीमा पार येतोय. चौकार. काय टायमिंग होता आणि काय नजाकत भरलेला फटका आहे. थोडासा बॅकफुटला गेला आणि त्याच्यानंतर दिशा दिली. 4 धावा. प्रतीक आणि राहुल ही जोडी सध्या मैदानामध्ये, परंतु राहुलच्या बॅटमधून हा चौकार आलाय. थांबला मागे आणि त्यानंतर दिशा दिली. राहुल बैकर चांगल्या फॉर्म मध्ये आहे. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 32. परत एक वेळा शॉर्ट बॉल. हा हाफ ट्रॅकर होता. इथे तर मेजवानीचं स्वरूप होतं. विसरलाय गोलंदाज बॉल कुठे टाकावा. रोहन मुंगाजीला
पाठवलं थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. एवढा शॉर्ट बॉल तुम्ही टाकू शकत नाही. जरी मध्यरात्रीचे 12 वाजलेत तरी झोपेतून उठावं लागेल तुम्हाला. आणि खडखडून जागं केलंय या फटक्याने बॅटरने, कारण एवढा टाइम होता या फलंदाजाकडे. एवढा शॉर्ट बॉल तुम्ही नाही टाकू शकत. रात्रभर मारेल हा फलंदाज जर असे बॉल तुम्ही टाकले तर. राहुल बेकरच्या बॅटमधून सिक्सर. टीमची धावसंख्या 38. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने डीपमध्ये. लॉंग ऑन आहे. 1 धाव तिथे मिळेल. राहुलच्या खात्यामध्ये सिंगल. टीमची धावसंख्या 39, 39. आता ऑलमोस्ट सामन्यावर वर्चस्व गाजवलंय शिवन्या 11 आदई या टीमने. निराशा केली आहे महालक्ष्मी रामकृष्ण मुरबी या संघाने. फुल टॉस आणि इथे देखील बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खराब गोलंदाजी या ओव्हरमध्ये. रोहन मुंगाजीची आणखीन एक षटकार. 6 धावा. पूर्णपणे निराश असेल ओमकार पाटील ज्या पद्धतीने त्यांच्या बॉलर्सने कामगिरी केली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि भरपूर मागणे ठरत आहेत. एकतर हाफ ट्रॅकर, पहिल्या बॉलवर विट, दुसरा बॉल हाफ ट्रॅकर, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर फुल टॉस. खराब गोलंदाजी रोहन मुंगाजीची. 17 धावा इथे खर्च केल्यात. धावा झाल्यात 45 आणि आता धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी फक्त 9. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 बॉलमध्ये 9 धावा. बॉल पाहिजे. चला नेक्स्ट मॅच. कॅप्टन स्टेजवर यायचंय टॉस साठी. एक सिंगल आली आहे. काढली 46 धावा. तर शौर्य 11 कुटुक बांधन या टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावर यायचंय. बॉल हवेत आहे. फिल्डर खाली. कॅच ड्रॉप. ही बॉडी लँग्वेज आहे टीमची. कारण माहिती आहे खराब गोलंदाजी तर झाली आणि त्यातल्या त्यात फिल्डिंग देखील आता खराब होतच चालली आहे. असं होतं ज्या वेळेला तुम्ही पराभवाच्या दाट छायेमध्ये असता. या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 47 आणि आता सामन्यामध्ये धावा करायचे आहेत 7. 12 बॉलचा खेळ शिल्लक. 12 चेंडू 7 धावा. बारा बॉल आणि 7 धावांची गरज. पहिला सामना गमावून जर सामना तुम्ही जिंकत असाल तर मग तो कॉन्फिडन्स वाढतो आणि ते इथे दिसतंय शिवन्या 11 आदईच्या फलंदाजीमध्ये. मागच्या वर्षी आपण पाहिलंय रनरअप टीम राहिली होती शिवन्या 11 आदई. मागच्या वर्षी देखील सुरुवात अशीच झाली होती. पहिला सामना हारला होता टीमने, मग कमबॅक केलं होतं. इथे नो बॉलचा इशारा आलाय आणि त्यामुळे नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. आता सगळं काही विपरीत घडतंय मुरबी टीमसाठी. महालक्ष्मी रामकृष्ण मुरबी. खराब बॅटिंग, खराब गोलंदाजी आणि त्यामुळे पूर्णपणे बॅकफुटला आहे टीम. मोठी नावं होती या टीममध्ये परंतु तसं डिलिव्हर्ड करता आलेला नाहीये खेळ त्यांना. फ्रीडचा बॉल होता त्याच्यामुळे इथे फलंदाज बाद नसेल आणि त्यामुळे इथे धावही घेतली नाही. स्टंपला लागून धावा घेता आल्या असत्या. पाकिस्तानच्या विरुद्ध विराट कोहलीने तेच केलं होतं आणि त्यानंतर आपण सामना जिंकलो होतो. आर अश्विनने तो लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल सोडला आणि त्यानंतर तो विजय. पायातला बॉल होता, फ्लिक केला ऑन साइडला. डीप मध्ये फिल्डर आहे. एकदा मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे दुसरी धाव देखील कंप्लीट होईल का हा प्रश्न आहे. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद.
विकेट आली आहे रनआउटच्या स्वरूपात. टीमची धावसंख्या आहे आतापर्यंत 49. धावा करायच्या 5. अजूनही राहुल बैकर खूप महत्वाचा खेळाडू आहे. 10 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 10 बॉलमध्ये 5 धावा. नवीन फलंदाज झालाय संकेत रानडे. बैकरचा ड्राईव्ह खूप चांगला, एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. एक सिंगल, अर्धशतक कंप्लीट आणि आता 4 धावांची गरज आहे. अर्धशतक 50, त्यापैकी 20 धावा राहुलचे आहेत. बॅटची कडा, फलंदाज बाद. धावा झाल्यात 50 आणि आता धावा करायचे सामना जिंकण्यासाठी फक्त 4. नवीन फलंदाज एक धाव येईल. चांगला ड्राईव्ह बॉल गॅप मध्ये आणि या चौकाराच्या मदतीने सामना इथे फिनिश होईल. याच्या अगोदर अभिषेक चोरगे फलंदाजीसाठी आला होता. नाही 1 रन आणि त्याच्यानंतर चौकाराने सामना इथे जिंकला शिवन्य 11ने. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. चला राहुल बैकर ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, ज्याने 25 धावांच्या फलातून खेळी केली. अभिनंदन. आणि आता जाऊया पोस्ट मॅच प्रेझेंटेशनसाठी आणि त्यानंतर तिथे केला जाईल टॉस. कॅप्टनने टॉससाठी यायचंय. शिवन्य 11 आदई आणि त्यांच्या विरुद्ध मॅच होईल शौर्य टायगर चॅम्पियन कुटुक बांधन. या टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आणि राहुल बैकर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी सामन्याला सुरुवात होईल. ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून समीर सोमणे यांचा आवाज. धन्यवाद. सन्माननीय अरविंदजी घेवडे साहेब आणि अमोल सरांना मी आमंत्रित करेन की आपण राहुल बैकर जे ठरले मॅन ऑफ द मॅच. वैभव पाटील आपण या. सामनावीर हे पारितोषिक आपण देत आहोत. सिक्सर सुप्रीमो याचकडून ग्रीप आहेत आणि सुप्रियाताई प्रगटजी कडू ग्रामपंचायत सदस्य ग्रुप ग्रामपंचायत नानोशी त्यांचकडून ट्रॉफी देऊन आपण राहुल बैकर यांचा शुभ सन्मान करतोय, कारण हा खेळाडूचा मॅन ऑफ द मॅच